माझ्यातल्या खऱ्याचा आणि खोट्याचा फरकच समजत नाहीये. म्हणजे माझं खरं खोटं आणि खोटं खरं समजायला लागलीत लोक. एरवी इतक्या लोकांची लेवल केली खरं आपण, पण या टायमाला गेम सुरूच होईना झालाय बघ. ते आगीचा शोध लावल्यासारखं दगडाला दगड घासतोय असं झालंय. आत्ता कुठं गाडी पायवाट सोडून मूळ रस्त्याला लागली असं वाटतंय, तोच प्रकरण वेगळं वळण घेत आहे. समके, खरं सांगायचं तर आता मला भीती वाटतेय. म्हणजे ज्यासाठी आलोय ते नाहीच झालं तर. सावे, अगं तू का बस एवढं घाबरायला लागली? तूच म्हणतेस ना सब्र का फल मीठा होता है, मग होईन की. चमकी, आतापर्यंत ज्या ज्या माणसांची लेवल केली त्यात विलन एकच होता. त्यात सगळेच असे आहेत ग. आणि कोण कसं आहे याची वरवरचीच माहिती आपल्याकडं. आता या नंदा वहिनींच बघ ना, 5व्या प्लेसवर खेळणाऱ्या डायरेक्ट ओपनिंग प्लेअर झाल्या. सगळे आंधळे गुट्टे मारले त्यांनी. अगं म्हणजे सगळे आंधळे तीर मारले ना त्यांनी. पण थोड्या वेळासाठी का होईना आपल्यावर डाऊट घेऊन आपला खेळ बिघडवला होता की नाही. हे खरंय. नशीब तू ते सीसीटीव्हीच जमवलं होतस, नाहीतर टाटा बाय बाय होतं आपलं. पण सावे, काय भारी मॅनेज केलंस ग तू त्या शालीला. मला काय वाटतं माहितीये सावे, ही शाली ना तशी राखीव प्लेअर आहे. आपण जर तिला आपल्या बाजूला असं वळून घेतलं तर ग. अजिबात नाही. चुकून पण विचार नको करूस असं. मला माहितीये ना त्यांच्या कुरगोड्या का चालू आहेत ते. तात्पुरती का होईना कवठेकरांच्या घरची थोरली सून होणार ना. त्याच्यामुळे त्यांच्या गोटात खलबती माजली. आणि जिला तू राखीव खेळाडू समजतीयस ना, ती कधी शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच फिरवल सांगता येत नाही. जाऊ बाई, अहो गुळाच्या ढेपाच्या ढेपा पडायल्यात सावित्रीच्या तन सासूबाईच्यात. एवढं काय झालंय शाले? देवाण घेवाण, आदान प्रदान, नजरानं समदच वाढलंय जाऊबाई. म्हणजे आता ती सूप देतीये, उद्या घास भरवल, परवा उष्ट आणि मग पस्कर. दिवाळी अंकाचं वजन नुसतं. अहो खोटं नाही, खरं सांगतीये. ती अर्जुन भाऊजींच्या खोलीमध्ये गेली होती सूप द्यायला. आणि ते बी माहितीये का, सासूबाईंनीच धाडलं होतं. आणि नंतर काय तर म्हणे पत्त्यांचा डाव रंगलाय. ती प्रिया आली आपली खिदळत, तिनेच सांगितलं मला. जाऊबाई घुसते बर का ती. घुसते कसली? घुसलीचे मेली. काहीतरी करायला पाहिजे. अजून एक खेळाडू तर दिसलाच नाही आपल्याला. तो कदाचित आपली मदत करू शकेल. आपने पुकार और हम चले आए. जांडारे हातेलीतच घेऊन आलोय. बोला, काय मदत करायची? मुंगुरटी लय झालीत ना मग. भुंगुरटी नाही ग, भुंगा आहे मी, भुंगा. कुठल्या फुलात किती गोडवा आहे ते नुसतं वासानं ओळखतंय बघ. कोळ कुठलं, जुनं कुठलं, देठ कसा मुडपायचा. ए बलराम, तुला आधीच सांगितलं हिच्या नादाला नाही लागायचं म्हणून. हाय का आता मॅडम, आमराईत चाललो होतो, मोहर आलाय ना, चिकुट्ट पिकल्यात, देठ मोडून बाजारात पाठवायचं होतं. येत आहे बागलायला. चला की बघू तुमची बाग. मायला कुठली हो बंदुकीची गोळी, निकीवर पुचपुच. आज अख्खा शिवार दाखवतो. नाही, अजून एक बेस्ट आयडिया आहे, पटली तर बघा. मोकळ्या हवेत आवाज कसा मोकळा सुटतो. लावायची का बैठक? आम्हाला पण ऐकू द्या की तुमच्या मुलायम गळ्यातला कोकिळ सूर. हो की मग पुढं खुरप घेऊनच येते. गावात वाढला असेल नाही, मुळात सकटच उपटते. कुठं नादाला लागतेस त्याच्या? मॅडम, असं ज्ञान घेणाऱ्या माणसाच्या मध्ये यायचं नाही बरं का. आता त्यांची ती इच्छा एवढी शेतीची काम शिकायची. तरी उद्या अर्जुन सरांना कॉल करू का? करू का? त्याची कसली भीती दाखवते का? येरावळ कार्यक्रम करेल त्याचा पण. चल अर्जुन सर जाऊ देत, विश्वंभर मामालाच कॉल करते. हा बोल सावी. हा साहेब, काही नाही, तुमचा बलराम आमची अगदी आपुलकीने चौकशी करतोय, तर बोलता का त्याच्याशी?
बघ अर्जुन घरातच आहे, निघ तिथून. मामा हे चुकतं तुझे, सगळ्याला डोक्यावर बसवून ठेवले. ठेव फोन. जावशीलच की कधी ते. याची नांगी ठेचायलाच लागते लवकरात लवकर. म्हणून तो म्हणत होते ना लावते नादाला म्हणून. पण ए. तू म्हणजे त्याची लेवल कशी करायची ना मी बघते. तू चल आधी घरी. सावे चल तू. सावे अगं मी सूप घेऊन गेलती. काल सूप घेऊन गेली होती म्हणजे आज पण जाणार. आणि आपलं काम होणार. कशावरनं जाईल असं वाटतंय तुम्हाला? शाले, आता आपल्या सासूबाईंचं ना एकच लक्ष आहे, हीच माझी सून. ते फक्त ना गोंदवून घ्यायचं राहिलेलं आहे. त्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी समधीकडे तीच दिसू लागलीये. पण तीच जेव्हा घाताचं कारण ठरेल ना, तेव्हा अक्कल येणार. म्हणजे अगं सुयेचो वास येता, काहीतरी शिस्ता, ईर्ष्या. एक लिंबू झेलू भाई, 2 लिंबू झेलू, किती लिंबा झेलू? आज जपून राव, इशबाधा होतली. कायव खाताना जपून खा. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? 1 लिंबा झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? जाऊबाई, तुम्हीच करा. मला लय भीती वाटायला लागलीये. यांना कळलं वाटतं. हे ग बसती का? काही एक कळलं नाही त्यांना. 1 नंबरच्या फ्रॉड आहेत त्या. ठाव नाही तुला? तू नाही अशी ऐकायची. आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि चालतं व्हायचं. सावे जरा जास्तच करायलीस हा तू. मी काय कुकुला बाळ आहे का? माझं पण तेच म्हणणं आहे. तो बलराम काय कुकुल बाळ आहे काय म्हणतो तीस त्याला? आमराईत येते काय म्हणली, चिक्कूच्या बागेत येते काय म्हणली? अगं मग लावलं असतं ना नादाला. अशी गोळी घातली असती का नाही? तसं मी बरेच दिवस झालं नजर ठेवूनच मी त्याच्यावर. साबरा तर हायच तेव. गोळी तयारच आहे बघ माझी. दिसला की डिशक्या देऊ काय? तुला जोक वाटतो का सगळा? आपली नजर गोळीवर नाही, निशाण्यावर पाहिजे. 100 निच्चड माणसं मेल्यावर जन्मलाय तो बलराम. तुला मी हेच सांगायचा मगासपासून प्रयत्न करते की हा गेम आपल्या अंगलट येऊ शकतो. तो मोर आहे पण मोठ्या खेळीसाठी नाही. आपण त्याचा उपयोग करून घेऊच, पण यासाठी नाही. सगळा प्रॉब्लेम एकदाच सॉल्व्ह करायला गेलो ना तर तू सांगते आगाऊपणा करू नकोस सांगते. पण सावे तू रिसर्चचा फोन आहे. हॅलो सर, बोला. कुठे आहात? मी आउट हाऊस मध्ये. पटकन या जरा बंगल्यावर. हो आले. एक मिनिट. तुम्ही जर काही काम करत असाल तर ते आटपून आलात तरी चालणार आहे. नाही, इथलं काम झालंय. आलेच सर. ठीक आहे. चमकी आता कुठे गेलीस तर बघा, मी तंगड तोडून हातात दे. अजिबात हलायचं नाही इथनं. या अर्जुन कवठेकरला हरवण्याचा ज्याने कोणी प्रयत्न केलाय ना, तो मूर्ख आहे. मला कधीच कोणी हरवू नाही शकत, कारण मी दुसऱ्याला हरवण्याचा कमी आणि जिंकण्याचा जास्त विचार करतो. या स्वतःहून निशाण्यासमोर या. कसं आहे, माझा नेम कधी चुकत नाही आणि मी कोणासमोर कधी चुकत नाही. कुठं
लिमलेटची बोली आवाज कमी. तसं नाही, शालीची बोली लिमलेटची गोळी असं आहे ते. ये जडे, आता तुझी बोली न गोळी कसे काम करतायत ना ते बघायचंय आम्हाला, कळलं? हे घे. काय करायचं याचं? यातले 2 ड्रॉप अर्जुनच्या सूप मध्ये टाकायचे. काय? अहो, काय काय आहे काय हे? इश. अगो बाई, जाऊ बाई, तुम्ही काय आता जीव घेणार का काय? अहो, निंबाळकरांच्या घराण्याला धब्बा लागल की अशा ना. नको नको नको. मेला तरी फरक नाही पडला. ती नंदा नाती जास्ती अंगाला लावून घेत नसती. म्हणजे अगे घाबरू नको, मरणार नाही कुणी यानं. टाळायला पाहिजे. नाही, नको. विश्वास आहे माझा तुमच्यावर. हाय नाही विश्वास. मग आता आम्ही सांगतो तेवढंच करायचं. काय काय करायचं? अगं लई माईल डिश आहे, पण जीव तळमळ आणि त्याला तळमळताना बघायची इच्छा आहे आमची. लई तर लई ते फूड पॉइझनिंग ते होईल, पण वाटताना असं वाटेल की कुणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न केला अर्जुनचा. पण आपल्यावर काही संशय यायचा नाही. तू कसं काय शालिनी, ते देवळात भांडण नव्हतं का झालं, तेव्हाच आम्हाला वाटलं होतं की आता काहीतरी होणार, आणि तसंच झालं. हल्ला झालाच की अर्जुनवर. आता हेच संशयाचं पिल्लू आपल्याला समद्यांमध्ये सोडायचंय. म्हणजे असं वाटलं पाहिजे की त्यांच्यापैकीच कुणीतरी हे असं घडवून आणलंय. भारीच की. अजून एक भारी गोष्ट सांगू का? सांगा की. ह्या संशयाचा अँगल आपण थोडासा बदलायचा. म्हणजे समजांना असं वाटलं पाहिजे की हे सगळं सावित्री करते. हे कसं होणार? काल सूप कोणी दिलं? सावित्रीनं. आणि आज कोण देणार? सावित्री. हा, आता तिने घरात घुसायची आणखी एक संधी शोधून काढली, पण त्याचं आपण सोनं करायचं. हा? सूप कोणी आणलं? सावित्रीने. आळ कुणावर? सावित्रीवर. जाऊ बाई. हा, पुरावा गावला तर? येडे, क्राईम सिरीजची बकुळा. अगं ही बाटली आपण तिच्या खोली शेजारी टाकायची. म्हणजे कसं एकाच वेळी अर्जुनच्या पोटात आणि घरच्यांच्या मनात इश घालवायचं. आणि एकदा का अर्जुनला फूड पॉइझनिंग झालं की मग त्याचा आळ सावित्रीवर कसा आणायचा हे आम्हाला बरोबर माहिती. बा, ती बाटली परसात सापडली असं सांगायचं. हा, चल जा, ड्रॉप टाकून ये जा. मी का जाऊ? तुम्हीच जा. अगं, आम्ही आजवर कधी किचन मध्ये गेलोय का? संशय नाही का येणार? संशय आला. सावित्री, ए सुरवंट. ओ, सुरवंट नसतं ते, सरवंट असतं. डिग्री माहिती आम्हाला. ए, काय वहिनी हाक मारली? हा, आम्हीच बोलवलंय. काय कुठं? अहो, ते अर्जुन सरांनी बोलवलंय त्यांच्या बेडरूम मध्ये. का? उरलेल्या पत्त्यांचा डाव पूर्ण करायला? हो, कसं कळलं हो तुम्हाला शाली वहिनी? आणि आता बघाच तुम्ही, आता डाव तर मीच जिंकणार आहे. थोडं अर्जुन मध्ये बोलवलंय, आलेच. हा, जाऊ बाई, लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे. अहो, आता दिवसा पण गप्प रंगायला लागल्यात बेडरूम मध्ये. हिची लक्षणं तर सारी मालकीनबाई व्हायच्या दिशेनंच दिसायला लागली. काय खरं नाही आपलं. सावित्री आलीये का? कृष्णाई नाही, इथं घरात समधीकडेच तुम्हाला सावित्रीच दिसते का? हा ग, तसं नाही, तिचा आवाज आल्यासारखं वाटलं. हॅलो सावित्री. हा आई साहेब, कुठं आहे तू? हे काय अर्जुन सरांच्या खोलीत चाललीये.
अच्छा इथंच आहेस होय? हो. बरं खाली ये मग जावर. अहो पण अगं ये खाली. बर येते. शाले तू पटकन आपलं काम करून ये जा. ड्रॉप टाकून ये. जाऊ बाई. अगं, तुझा मंत्र म्हण आणि टाक जा. शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली लिमलेटची गोळी. शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली लिमलेटची गोळी, शालीची बोली. दाखला साहेब कसली गोळी म्हटला? नाही काय नाही. ते ना वहिनी साहेब आज इकडे कसं काय? सच तुम्ही घेऊन जाताय सा? नाही नाही मी कशाला. ते आपलं लिंबू सरबत देता का? अहो काय दाखला वहिनी साहेब, एवढंच सांगाय तुम्ही पार 12 गडी वाचून दाखवलास की अंकल बी मधली. हा अहो यो काय यो लिंबू, अहो 1 मिनिटात सरबत करून देतो तुम्हाला. दीपकराव पारड्यातनं फ्रेश लिंबू आणता? परड्यात ना म्हणजे झाडावरचं तोडून आणू? हा डायरेक्ट जातो की आणतो लिंबू ताजे तोडून. 1 लिंबू झेलू बाई 2 लिंबू झेलू. दीपकराव, ओ दीपकराव. सावित्री आमचं एक काम करशील का? हो करीन नाही साहेब, फक्त ते अर्जुन सरांनी जरा अर्जंटली बोलवलं होतं. नाही तू जा त्याच्याकडं, पण जाता जाता सूप घेऊन जा. हे बघा इथले इथे अर्जुन सर फोन करतायत. अगं मग उचल उचल. हा सर बोला. हा सर काय कधी यायला सांगितलं होतं? अहो सर इकडेच आहे मी, तुमच्याकडेच येते. कशाने येत आहे? बस, ट्रेन, रिक्षा? अहो सर किचन मध्येच आहेत. ते आई साहेब सूप बनवतायत ना, तेच घेऊन येते. नाव आणि पत्ता द्या. सावित्री चोरगे, राहायला सध्या. अहो मिस वशिला तुमचं नाव नाही, त्या पर्सनचं नाव सांगा. सर तुम्ही ओरडताय का माझ्यावर? हो मिस वशिला, तुमच्या त्या बॉयफ्रेंडचं नाव काय म्हणाला? तो नरेश, त्याचा पत्ता सांगा. कशाला? काय ग काय झालं? एवढ्या वेळात आला असतात आणि पत्ता सांगून गेला असतात मिस वशिला. आता तुम्ही आत्महत्या करायला गेला होतात की नाही? आता उद्या जर तुम्हाला काही झालं तर धावाधाव कुठे करायची माहित असायला नको का? नरेश बागलकोटे. ते माहितीये हो, पुढे सांगा. पत्ता, पोस्टल ऍड्रेस. नाही माहिती. काय माहिती नाही? अहो मिस वशिला, तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडचा पत्ता माहिती नाही? म्हणजे सध्याचा नाही माहिती, आधीचा माहित होता. नाही, एकदा काही ते ठरवा आणि मग मला सांगा. अहो खरंच नाही माहिती सर. हा ठीक आहे ठीक आहे. काय ग ओरडतोय का तुला? दे बरं आमच्याकडे फोन. नाही नाही, हो हो आले, सूप घेऊन आले. अच्छा तेवढ्यासाठीच बोलवलं होतं का रूम मध्ये? हो. दीपकराव, शालिनी तू इथं काय करते? ते लिंबू शरबत घ्यायला आले होते. दीपकराव लिंब आणायला गेलेत फ्रेश पारड्यात. 1 लिंबू झेलू बने. हे घ्या फ्रेश लिंबू. दीपकराव हा सूप झालंय ना? ह्यांना सरबत देतो आणि लगेच सूप काढतो त्यात. दीपकराव राहू द्या, ते द्या मला. साखरेचा डबा द्या, मी करते. अहो नाही करतो ना. नाही द्या. बरं दीपकराव, ते सूप आहे ना ते सावित्रीकडे द्या, ती नेऊन देईल. बरं बरं बरं.
शालिनी सरबत झालं ना करून हा झालंच ढवळते ते डाएट सुरू आहे ना म्हणून असं फेऱ्या मारत मारत आपलं सूप रेडी. सूप केलं सांगायचं ना आम्हाला बी आम्ही बी पिलं असतं. ते सरबतासोबत पोटात ढवळलं नसतं का? तेवढं कळतं आम्हाला नाही. वास छान आला म्हणून विचारलं. अरे मामा किती गार ढोणे आहे सूप, जरा गरम कर परत. जो हुकुम मेरे आका. हा तर या नरेशचा ऍड्रेस घेऊन काय करणार आहे तिरसट? अर्जुन अरे इतका हट्ट बरा नाही. अशा अवस्थेत तुला बाहेर जायची गरज आहे का? आमचं नको ऐकू, डॉक्टरांचं ऐकशील का नाही? हे बघ डॉक्टर, त्यांनी तुला आराम करायला सांगितलंय. कृष्ण डॉक्टरांचं सगळं नसतं ऐकायचं. मग सावित्रीचं ऐक. काय? ती तुला सूप घेऊन येते ना तेवढं पिऊन जा. तू ऐकत का नाही? कृष्ण हे बघ तुझं दरवेळेला असतं हे कर ते कर, यावेळेला मी तुझं नाही ऐकणार आहे. नाही ऐकणार म्हणजे असं कसं चालत? साऊ मिळव नजरेत नजर आणि पाड प्रेमात. तुमच्या इश्काची रेसिपी झाली रे झाली की तडका देतोच मी. कोणाची नजर न लागो या दोघांना. मी स्वशीला जिथं असतात ना तिथे नेहमी गोंधळ असतो. शिप माझा शर्ट नाही खराब झाला, बघून नाही का धडपडतायत नॉनसेन्स. अहो बघून कसं तडपडणार सर, ठीक आहात ना तुम्ही? काय? सॉरी ते दोन प्रश्न एकत्र झाले. तुम्ही ठीक आहात ना असं विचारायचं होतं. आणि सर बघून कसं धडपडणार? हे बघा सगळं सूप वाया गेलं. दीपकराव ते जरा हो बाई सर, मी ताप करून घेतो. काय रे किती घाई तुला? आता तू माझ्यावर नको डाबरू. मी स्वशीला न बघता आल्या. माझा बळी जायचा होता तो या सुपाचा गेला. अर्जुन नाही म्हणजे बघ ना, मी स्वशीलांच्या हातचं सूप माझ्या नशिबातच नव्हतं. आता देवालाच मान्य नाही त्याला आपण तरी काय करणार ना. बघा ना आई साहेब कशी मस्करी करतायत. मी स्वशीला, तुम्ही माझ्या एम्प्लॉई आहात ते विसरू नका. हो सर, मी आलेच 2 मिनिटात. 1 मिनिट, माझी काही पर्सनल कामं असू शकतात. नीट आवरून या. अर्जुन ड्रायव्हर घेऊन चाललो. येते.
म्हणून कशी आली नाही ही. जाऊ बाई, मी टाकले 2 ड्रॉप. टाकलीस ना बाटली परसाकडे टाकलीस ना. नाही म्हणजे मी निघणार तेवढ्यात सासूबाई आल्या आणि माझ्या हातातनं बाटली पडली आणि मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही ती गावली नाही आणि समजा गोंधळून बसलाय. जाऊ शालीन काय सांगितलं होतं तुला? समजा गोळ घालून ठेवलं असेल. अहो तेवढ्यात तो आचारी बी आला ना तिथं. ती काय शालीची बोली काय? लिमलेटची गोळी. लिमलेटची गोळी तर साधी 5 पैशाची मसाल्याची गोळी नाही आहेस तू. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती लिंबा झेलू? काय करताय ती? जाऊबाई कुठे चालल्यात? मी म्हणते तुम्हाला यांना 100% डाऊट आलाय आपल्यावर. आपलं काय कर नाही. मला लय भीती वाटायली. इथं बाटली हरवून ठेवली आहे, शोधायला नको का? पण काय यायल्यात ना. चला लपा लपा. 1 लिंबू झेलू की 2 लिंबा झेलू? किती 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 लिंबा झेलू? मामा ही कसली बाटली? अगं काय कळ ना ग, हे काय तोच रिसर्चचा विचार करालोय मी. ही बाटली कसली आहे आणि हिथं कुठनं आली? कुठल्या इसेन्सची आहे काय? नाही काय एसेन्स कुठलं काढल्यास? हे अक्षर लईच बारीक आहे. हे वाच जरा. पॉइझनस कंटेंट. पॉइझनस? एक मिनिट. पॉइझनस कंटेंट 0.000 म्हणजे कुणाला तरी अडकवण्याचा प्लॅन होता. इकडे बघू. लबोच स्लिप आहे म्हणजे हिचा वापर झालाय. तू स्वयंपाकात काय काय केलंस आता? अगं काय ते तुझ्या अर्जुनसाठी सूप केला होता आणि वरण भात. बाकी काय केलं नाही. तू मामा तुझ्या लक्षात येतंय का? हा सगळा घाट त्या तिरसटला अडकवण्यासाठी आहे. आधी एकट्याला गाठून त्याच्यावर हल्ला केला, तोही फेल गेला. आता विष प्रयोग, तो पण फेल गेला. पण कोणी घरातलं कोणी आलं होतं का सकाळपासून? आणि बाहेरचं कोणी आलं होतं का? नाही नाही, बाहेरचं काय कोणतं आलेलंच नाही आहे. आठवलं. काय आठवलं? मग अशी बलरामची बायको शाली इथं आली होती. तू काय करत होता तेव्हा? अगं सूप करत होतो. शाली आली इथं, तिनं मला लिंबू आणाय पाठवलं. मी लिंबू घेऊन आलो. अर्जुनसाठी बाऊल काढला तर ती हावऱ्यासारखं सूप बी मागायला आली. बरं झालं तेवढ्यात तुम्ही दोघे आला असा. हे बघ, हे एवढं सूप उरलंय. हे असं गणित आहे होय. तरीच आज मी सकाळी चमकीला म्हणत होते, इथलं गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झाला की झाला असं नाहीये. या कवठेकरांच्या भूमितीचा फार्स काढायचा झाला ना तर लसावी मसावी पायथागोरस सिद्धांत थिटा बिटा असा पद्धतशीर वापर करायला पाहिजे. त्यातलं हिथं काय वापरायचं? तू ते सूप दे त्या शालीला. कशाला? रिटर्न गिफ्ट. अरे मामा लॉगॅरिदम लॉजिक लॉजिक. बघ ना, तू सूप करायला इथे ये ना, शालीनं इथे येऊन तुला बाहेर हकलणं. बाटली लॉजिक. तू आता काम करच. जशास तसे. ही जर बाटली त्या शालीनं इकडे आणली असेल तर यात जे काही आहे ते तिला परत मिळालंच पाहिजे. म्हणजे कशी परफेक्ट लेवल. आणि समाजात कसा बॅलन्स राहायला पाहिजे मामा. आ गया सूप वाला आ गया, गरमा गरम सूप लेके आ गया. आत्ता कशाला घेऊन आलेस? घेऊन जा. काय हे धाकल्या वहिनी साहेब. अहो तुम्ही फरमाईश करायची आणि आम्ही पुरी करायची नाही वय. आणलेस ना, ठेव इथं. काय दीपकराव अर्जुन सरांच्या उष्ट्यातलं देताय?
काय पण काय बोलताय वहिनी साहेब? अहो तुमच्यासाठी स्पेशल नवीन करून आणलाय. मग अर्जुन सरांना दिलं नाहीत का? अहो कवाच. अहो असा सूप पिल्यात का नाही, मला वाटलं आता भांड बी चाटून पिऊन खात्यात वाटतं. एवढं भांड पुसून चकचकीत करून दिलंय. झालं ना? ठेव ठेव जा. येतो पैसे. जाऊ बाई, क्या अर्जुन भाऊजींनी सूप गट्टम केलं, द्या टाळी. म्हंटल होतं का नाही, काम होणार. शालीची बोली, लिमलेटची गोळी. तेव्हा अर्जुन भाऊजी तिथं सूप पिऊन विवळत असल आणि आपण इथं लिटिल लिटिल घेऊन सेलिब्रेट करूया. घ्या. ते आजचं कुकू काय म्हणत असतं ते घेताना काहीतरी म्हणतात ना. चिअर्स चिअर्स. माननीय बलराम कवठेकर यांच्या पवित्र हस्ते भव्य दिव्य होळीच्या दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा काय प्रकार आहे? काय म्हणजे दादा मान? कसला मान? कवटेकरांच्या खऱ्या वारसदाराचा मान. दिलं तर प्रेमानं, दिलं तर प्रेमानं. बलराम, तुझा मान आहेच ना, तो कुणीच नाकारत नाहीये. मीटिंग मध्ये काय ठरलंय? या वर्षी होलिका दहन आपल्या शाळेतल्या गुरुजींच्या म्हणजे महाले गुरुजींच्या हस्ते होणार आहे. अर्जुनने सांगितलंय ना तसं रीतसर. तुम्ही झेलत असाल त्या भिकारड्याचे शब्द. बलराम, अर्जुन आपलाच भाऊ आहे. त्याच्या अंगात सुद्धा कवठेकराचंच रक्त आहे. त्यामुळं त्याच्याविषयी कुठं काय बोलायचं याचं भान ठेवायचं. बलराम, मी परत परत सांगणार नाही. ओके, भाषा जरा सांभाळून बोलतो. तुझ्यासाठी असेल त्या अर्जुनचं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य, माझ्यासाठी नाही. ही हक्काची लढाई आहे आणि बलराम त्याचा हक्क मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. बोला बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा. जनमत आपल्या बरोबर आहे दादा. रात्रीचं जेवण आणि एक दारूची बाटली यानं विकत घेतलेलं जनमत काहीच उपयोगाचं नसतं बल्लू. दादा, हे आहे हे असंच आहे आणि हे असंच असणार आहे. तुला काय समजायचं ते समज. तू म्हणतो ना ह्या जगात चूक बरोबर असं काय नसतं. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबरच असतो. या ठिकाणी बलराम कवठेकर बरोबर. होळीचं दहन का करतो आपण? चांगल्यानं वाईटावर मिळवलेला विजय म्हणूनच ना. अर्जुन कवठेकर वाईट आहे. अरे कवठेकरांचा मान कसा रस्त्यावर पडलेला नाही. कुणी पण यावं, खिशात घालावं, निघून जावं. अरे दादा, आपला मान आहे तो. आपले सगळे लोकांच्या घशात कशाला सगळे घालायचे? दादा कळतंय ना मी काय म्हणतोय ते? तू सांग, बॅनरवर तुझा फोटो लावायचा आहे का? एका रात्रीत सगळं चेंज करतो. तू म्हणशील तसं होणार. रक्ताचं राहतो ना आपलं आपलं सगळं.
कोण कुठला तो येणार आपल्याला सांगणार. त्या कुरमुड्या गुरुजीला मान द्यायचा का मग आता? बलराम, बलराम तुला कसं कळत नाहीये? अर्जुन आपलाच भाऊ आहे, त्याच्यामुळे त्याने दिलेला शब्द आपल्याला पाळायलाच हवा. तर शेवटचं सांगतोय, यावर्षी होळीचं दहन यावर्षी होळीचं दहन मीच करणार. माननीय श्री बलराम कवठेकरच करणार. मी पण आडवा येऊ, कसा पण आडवा येऊ. तुझ्या त्या अर्जुनला वाईट वाटू तर रागी होळी पेटणार. बोला बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा, बलराम कवठेकरांचा. प्रिया, तू पण शिकून घे बरं पुरणपोळी. त्यात काय शिकायचंय, पोळी सारखी पोळी. पुरणाचा गोळा घातला की झालं. अगो प्रिया, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे काय खाऊची गोष्ट वाटली तुका? मामी, खायचीच गोष्ट आहे ना. बघला तिचा या असा कसा समजवणार हो का? अगं प्रिया, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खायची गोष्ट नाही. अगो प्रिया, तुझ्या त्या SSC, MPSC, UPSC, CCC अगं काय होता? अगो ता तरी लय सोप्या असता, पण पुरणाचा स्वयंपाक ह्याचं सिलेबस लय कडक माहिती आ? अगो यो पुरणाचा स्वयंपाक करताना भल्या भल्यांका घाम फुटता माहिती आ? काहीतरीच मामी तुझं. बघलास ही का खोटा वाटता? अगो माझे बाय, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे कसो सांगतोय बघ. चटणी, कालवलेला मेथकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फळभाजी, एक पालेभाजी, तळलेले भजिये, कुरडया, पापड, कटाची आमटी, सोलकडी, साधा वरण, त्याच्यावर तुपाची धार, हा आणि येदी लिंबाची पूड, ह्या सगळ्या दागिन्यांनी सजलेला ताट, आणि मगे मध्ये विराजता ती लुसलुशीत पुरणपोळी. आहा, बास बास मामी, ऐकूनच पोट भरलं. भरला ना? अगो ह्याकाच म्हणतात पुरणाचा स्वयंपाक, कळला? ह्या जगात जमला ना तीच खरी सुगरण. पुरणाचा वास, माझी मदर माऊली. म्हणजे आईची आठवण आली मला. अगं मग तू पण 2 पोळ्या लाट आणि जेवणच जा. छे, पुरणपोळी खाऊन कोणी ऑफिसला जाते होय? पुरणपोळी खाऊन मस्त ताणून द्यायची असते. पण तुला येते पुरणाची पोळी करता? हा, येते तसं, पण आता ऑफिसला जायची घाई आहे ना, नंतर करते कधीतरी. अगं तू थांब ग, आम्ही तुझ्या बॉसला फोन करून सांगतो. आणि तसं पण तो मागाशी सांगून गेलाय ना, तो ऑफिसला गेलाच नाहीये, त्याचं कुठेतरी वेगळंच काम आहे. तू थांब, आपण मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या करू. अर्जुनला खूप आवडतात. वहिनी, घ्यायला मदतीला. वय असं म्हणताय? मग करा तुमच्या लेकाला फोन आणि सांगा की सावित्री काही आज ऑफिसला येत नसते. देवी माझी असा भोळी, आणि तिच्यासाठी करतोय मी पुरणपोळी. वा 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 मामी, एकदम कविता वगैरे. हा, तुझ्याचकडून शिकलोय मी. अगं बाई, काय कवठेकरांनी खानावळ उघडली की काय? नंदा, निदान आज तरी निंबाळकरांची शाल बाजूला ठेवून तू पण ये की मदतीला. कृष्णाई, नाही,
हे खरं तर आम्ही समजा एकटीनेच केलं असतं, पण आम्हाला सांगितलं कुणी? खोगीर भरतीत सामील व्हायची इच्छा नाही आमची. असं काय बोलतेस ग? आणि घरच्या कामासाठी बोलवणं धाडतात होय? आणि तसं पण शालिनीकडे आम्ही निरोप दिला होता, तिने सांगितलं नाही का? निरोप मिळाला असता तर असं बोललो असतो का आम्ही? अशी वेंजळी येई शालिनी, निरोप पण धाडला नाही आणि स्वतः पण आली नाही. दीपकराव, हा गुळवणीसाठी पाण्यात गुळ टाकलाय ना? होय बाईसाहेब. आणि शिजलेलं पुरण आहे ना, त्याचं पाणी बाजूला काढून ठेवा कटाच्या आमटीसाठी. अहो अगदी व्यवस्थित बाजूला काढून ठेवले बघा. अजून कसा सिग्नल आला नाही. सल्ला काय आहे तुमचा? काय खोकल्याची अंताक्षरी खेळतास की काय? हा मगाची हे दीपकराव खोकले आणि आता ही सावित्री खोकता, अंताक्षरी खेळतच वाटत. नाही नाही, ते तेलाच्या वासाने उबळल्यासारखं झालं ना. नंदा बहिणी जॉईन होता ना? तुमची खानदानी पुरणपोळी कशी असते ते तरी बघू द्या. ए हिरोईन, आम्हाला ऑर्डर द्यायची नाही, कळलं का? अन आय डोंट वॉन्ट टू मेक माय हँड्स मेसी. ऐक, आयो आली आली, उकळी आली. अहो मग गॅस बंद करा अं? आणि साखर आणि मीठ अंदाजानं टाका. आज चव घेता येणार नाहीये, नैवेद्याचं आहे. आह. वहिनी काय होतंय तुला? बसतेस का? तुला मळमळत आहे का वहिनी? बस बरं. बसत नाही आम्ही. अगं काय होतंय? नाही काही नाही, आम्हाला घाई आहे जरा, आम्ही येतो. हे का काय झालं आता? अगं असं काय करतेस? काय होतंय वहिनी? बाईचा जन्मच करा सुचो. तुका काय नाही होत तुला? आणि मग बालनपणात काय करशील? ओ मामी, इथे आमच्या आतड्यांवरून बुलडोजर फिरतोय, तुमचं काय? खूप दुखतंय कृष्णाई. काय खाल्लं होतं सकाळपासून? डॉक्टरना कॉल करूया का? हा हा प्रिया, आपल्या डॉक्टरांना फोन कर बरं. लगेच करते. नाही नाही, माझ्याकडे नंबर सेव्ह आहे त्या हॉस्पिटलचा. हिच्या हॉस्पिटलमध्ये ना अशीच मरेन, पण हिच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. नंदा, अगं यात काय तुझं माझं? एवढी ती पोर मदत करतेय. आय ग, हो इंग्लिश येतोय नंबर. ते वेड्यांचं हॉस्पिटल म्हणजे भयानक पॉप्युलर. हा मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेते. अहो वेड्यांचं म्हणजे ते वेडे वेडे आडनाव आहे डॉक्टरांचं. मला काय वाटलं, कुळ्यांचं हॉस्पिटल? छे छे, आम्हाला कुठं काय वाटतंय? आईसाहेब, खानदानी दुखणं पण असं असतंय होय? चाले, कोण? आमचं कुकू आलाय का? अगं खोवाचा बुक्का होईल, लवकर बाहेर ये. अर्जंट आहे की. निदान आज तरी या जागेचा सातबार आमच्या नावावर आहे. ऐक चाले बाजूला, अर्जंट आहे मला. नाही नाही सॉरी, शाजीची बोली लिमलेटची गोळी. ऐक चाले, ओरडू नका, ओरडू नका. आज माझी अवस्था लय बिकट आहे हो. 4 वेळा जाऊन आले. आम्हाला बाहेर जायचे, तू बाजूला हो. नाही नाही, तुम्ही दुसरीकडे जावा. चाले, इथे नको. माफ करा, चाले. माफ करा. तुम्ही भाऊजीकडे जावा. ओव्याची धुरी देऊकवाई, उलटा लटकवा. चांगलो नाका तोंडात जाऊ खयो धूर. ओवा देऊ शकतो ना खायला?
दीपकराव जा बरं ओवा घेऊन या. लगेच आणतो. ही पिढा अशी जाऊची नाय. अंगातला सगळा पाणी काढतली. वहिनी अगं काय नाही या वाटेल तुला बरं. प्रिया जा बरं आमच्या खोलीतून ना शेकायची पिशवी घे आणि दीपकरावांना म्हणावं त्यात गरम पाणी टाका. हा आणि आई पिण्यासाठी मीठ साखरेचं पाणी पण आण. हा काय अरबट चरबट खाल्लं होतंस का? सावित्री लागला का डॉक्टरांना फोन? नको डॉक्टर नको. आईसाहेब मला काय वाटतंय अगं प्रिया जा ना. हो हळू ना लागलं मला. कृष्णाई शालीची बोली लिमलेटची गोळी जाऊ बाई. शालिनी आता तुला काय झालं? तुझं पण पोट बिघडलं. काय विचारू नका कृष्णाई, मगापासून 8 वेळा जाऊन आले. नंदा शालिनी नेमकं काय खाल्लं होतं तुम्ही दोघींनी? बायकांच्यात मी नको. आम्ही दोघी पण सूप प्यायलो होतो. सूप? पण ते तर दीपकरावांनी बनवलं होतं, त्यात काय असणार आहे? बाईसाहेब हे घ्या ओवा. नको काय बरं असतं पोटाला धर. नाही पोटात टिकणारच नाही. 100% त्या सुपामुळे पोट बिघडलंय आमचं. नका खायचं नाव काढू. आई ग कृष्णाई लय त्रास. त्या दीपकरावांनी काहीतरी मिसळलं असणार आहे सूप मध्ये. आई ग हो मी पण बघितलं. मी गेले होते ना तेव्हा ते बाटलीमधून 2 थेंब टाकत होते सूप मध्ये. मी गेले तर लगेच बाटली लपवली त्यांनी. कसल्या चाबऱ्यात या बायका. मामा तू रेडी राहा बाबा, आता बुमरँग तुझ्यावर उलटलाय. कृष्णाई साखर पाणी. हा. वहिनी तू उगाच संशय घेतेस का? तुला सुद्धा नंदा वहिनी सारखी झोपेत चालायची सवय लागली. प्रिया राहू देव कृष्णाई, नंदेचा जाच म्हणून सहन करल, पण हे पोटाचं दुखणं काही सहन व्हायना बघा. मला एवढंच म्हणायचंय की ते आचारी काका बिचारे इतके चांगले आहेत, ते असं काही कशाला करतील? मी काय म्हणते, तेवढं म्हणतायत तर चेक करूया की. हल्ली काय कोणाचा भरोसा देता येतो का? चला चेक करूया. शाली बहिणी तुम्ही पण या माझ्या बरोबर. चला. नाही शाले जा बघ काय सापडते का बघ. शाली बहिणी चला ना, दाखवा ना मला कुठे ती औषधाची बाटली. नाही नको, शक्यच नाही. मी जर इथनं हल्ले ना तर माझी पुरती वाट लागेल. अगं शालिनी बोलताना ना 10 वेळा विचार करावा. तुला वाटतंय ना त्यांनी काहीतरी टाकलंय म्हणून, मग दाखव ती बाटली. वा कृष्णाई, आता नोकरांची सुद्धा बाजू घेणार तुम्ही. आणि आता घरच्या सुनांनाच स्वतःला निर्दोष सिद्ध करायला लागणार आहे. काय म्हणावं याला? आय आय गो. अगं नंदा तुमच्या चांगल्यासाठीच म्हणतोय आम्ही. धर साखर पाणी पी. अगं घे. सावित्री तुम्ही तिघी जा. नको 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 नको, जरा जरी हल्लं ना तर कळशीतल्या पाण्यासारखं पोटात डचमळतंय. हो नको नको. अहो डोंट वरी शाली बहिणी, मी तुम्हाला अगदी सांभाळून नेते. आपल्याला कळलं पाहिजे ना कसली बाटली आहे ती. चला चला. आई साहेब हॉस्पिटल मधनं फोन येतोय, बोलता का जरा? चला बहिणी. नको नको नको. चला. गाळू सोड गो. ऐक हा घरा भरली 16 पोटातील गोळा. या या सावकाश या. नको नको नको, वासानं त्रास होतोय. नको. अहो या तर शाली बहिणी. हा गो अहो सांगा ना कुठे लपवली होती ती बाटली? इथंच होती. कुठं? वाकून शोधावं लागल. कुठं? नाही अगं इकडे जमिनीवर वहिनी, कशाला कोण लपवेल बाटली?
मी तुला सांगते काहीतरी घोळ झालाय तुझ्या बघण्यात. गोळ तर झालाच आहे समजा. नाही नाही, पण आपण शोधू. आकाश पाताळ एक करू, पण शोधू ती बाटली. कुठं गेली? नाही नाही नाही, आता जर थांबलं तर गेला विषय संपला. नाही नाही नाही, आई 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 गो. आई, आई, आई. शालू वहिनी. सावित्री, तुझा फोन. हा. डॉक्टरांशी बोलणं झालं आमचं. वर्करनी तरी ना फूड पॉइझनिंग झालंय असं वाटतंय त्यांना. बघा आम्ही म्हणलं नव्हतं. सापडली का बाटली? नाही ग, काहीच नव्हतं तिथे. शाली कुठे आहे? अहो, त्यांचा पाठलाग करू शकत नाही इतका वेग पकडलाय त्यांनी. सॉरी, म्हणजे मी समजू शकते त्यांच्या बाबतीत काय होत असेल ते. ते काय पोटाचं गणित बिघडलं की डोकं पण काम करायचं बंद होतंय. त्यात आधीच्या गोळ्या, आता नवीन गोळ्या, श्रीमंतांचं दुखणं. मी काय म्हणते नंदा वहिनी, ए बाई, तू काही म्हणूच नको. आधीच आम्हाला आमचं पुरं झालंय. कृष्णाई, मी यांना फोन करते. लवकर घरी या सांगते. तू थांब, आम्ही कळवतो विद्याधरला. चल प्रिया. हो. ही पोटात गुडगुड का होतीये याचं कारण कळलं ना? म्हणजे हा सगळा डाव तुझा होता सर? ऑफकोर्स. त्याचं काय ना, नंदा कवठेकर आणि निंबाळकर जेव्हा जेव्हा माझ्याशी सामना, तेव्हा तेव्हा तुम्ही दवाखान्यात रवा. उलटला की नाही तुमचाच डाव तुमच्याच घशात. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कोणासाठी कशासाठी केलं ते. जाऊ दे, लई प्रेशर नका घेऊ. या पुरणपोळी खायला या, मस्त तूप टाकून देते. खा तूच. आम्ही नंदा आहोत, नंदा. कधी कुणाचं उष्ट पान उचलत नाही का मान झुकवत नाही. वहिनी, काय खत्री डायलॉग मारता. लई खरेपणाचा आवंतीयस ना. ऐके, जो आमच्याशी तत्वाने खेळतो त्याला आम्ही चुलीत घालतो. नाही तुझी होळी पेटवून त्या भोवती बोंबा मारल्या ना तर बघ. मग आता मारा की बोंबा माझ्या नावानं. हे म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ असं झालंय बघा तुमचं. मला माहितीये आता तुम्ही हिशोब चुकता करायला येणार, पण पहिले तब्येत सांभाळा. मी आहेच की रेडी. मी पण सावित्री आहे. आपण कोणाला भीत नाही आणि परक्या घरचं पाणी पीत नाही. हा बोलचा सुवर्णलता. काय? कुठं? थांब, मी आलेच. काय ग, एवढं अर्जंटली का बोलवलं? सर, तुम्ही इथं? मिस वशिला, मी ना तुमच्या काळजाचा तुकडा एकदम जपून आणलेला आहे. या बघा. अहो या ना.
सर काय कोण आहे हा? हे बरं आहे मिस वशिला, प्रयत्न करणाऱ्यांनी असं ठरवल्यावर कसं होणार हो? हे बघा, या गोष्टी शक्य नाहीत ना, त्या मी आता शक्य केलेल्या आहेत. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा मिस वशिला, अपयश आहे ना ते आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो, म्हणजे फोडता येतं. म्हणजे बघा ना, माणूस जेव्हा समुद्रात बुडतो तेव्हा आपण दोष कोणाला देतो? समुद्राला. ध्येय गाठता आलं नाही की दोष कोणाला देतो? नशिबाला. आणि हेच लागले की दगडाला. एक्सक्युजेस एक्सक्युजेस एक्सक्युजेस. अहो मिस वशिला, एकदा नकार दिला ना की आपण प्रयत्न करून सोडून द्यायचं नसतं. सांगा ना, आयुष्यात ना काश जर तर जास्त महत्व नाही द्यायचं. विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा. हे बघा, मी विचार करून निर्णय घेतला आणि रिझल्ट तुमच्या एकदम समोर आहे. काय हो सर, काय बोलताय तुम्ही? कसला निर्णय? हा कोण आहे सांगा ना. मिस वशिला, तुम्ही नाही ओळखले यांना? अहो असं कसं? दो दिल एक जान, कमॉन. अहो सर, अहो त्याला बंद कशाला केलंय? चावी द्या आणि लॉक खोलाय. मिस वशिला, अहो नाही उघडणार दरवाजा तो. वरती लॉक केलेलं आहे. अहो उघडा ठेवला असता तर पळून असता का गेला? सर असं नका करू, त्याला बाहेर काढा. मी रिक्वेस्ट करते, खरंच तुम्ही असं नका करू, मरेल तो. हो सर, थोडा ना. मिस वशिला, ही जी तुमची तडफड आहे, अस्वस्थता आहे, हे बघून ना मला कळलेलं आहे तुमचं खरं प्रेम काय आहे. तुमच्या काळजाचा तुकडा मला कळलेला आहे. आणि हे बघा, ह्याच्यात असं अजिबात नाहीये की मी तुमच्यासाठी हे सगळं करतो. म्हणजे आमच्या गावात एक उत्सव असतो, त्या उत्सवामध्ये एका मुलासाठी एका मुलीने जीव वगैरे दिला तर ते छान नाही ना वाटणार. आणि या वर्षीचा मान माझ्याकडे. तू पण ऐक रे, या वर्षीचा सगळा मान जो आहे तो अर्जुन कवठेकरकडे. तर हा तुमचा बॉयफ्रेंड, आणि मी आणलं याला उचलून. हो सर, तुम्ही म्हणजे कशाला एवढं माझ्यासाठी? कशाला ना? हात द्या तुम्ही. हे बघा, आपल्या गावाबाहेर ना राम मंदिर आहे, तिथे मी सगळी तयारी केलेली. तुम्ही काय ते आपापसात बोलून घ्या आणि आपण लग्न उरकून टाकू. खुश? चल खुश. आता नाही बोलायचं. आता जे बोलायचंय ना ते लग्न झाल्यानंतर. या मुलीला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतास ना, आता गप्प. सुवर्णलता, आता एकत्र राहता म्हणल्यावर मैत्रिणी झाल्या असाल ना. तुम्हाला माहिती नसेल पण हा त्यांचा बॉयफ्रेंड आहे. आता तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या तयारीला लागा. अभिनंदन करा. मामा थांबा. ते चाललंय काय नाही, ते आपलं हे तसंही आता काही कामं राहिलेलीच नाहीये. म्हटलं चला एखादा चक्कर मारूया म्हणून आलो होतो. आपलं तू इकडे काय करतोय? फिटनेस शोधतोय. फिटनेस? आणि माझ्या विरुद्ध काय अर्जुन? अरे आत्ताच दुःखपतीतून बाहेर पडलाय, तुझी काळजी वाटते.
मी प्रेमानं चौकशी करतो तर माझ्याच विरुद्ध विटनेस शोधतोय. मामा अरे किती घाई असते रे तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. मग निर्दोषच आहे मी, म्हणजे तेव्हा पण आणि आता पण निर्दोषच आहे. माप वजनानं आणि पाप डझनानं. मामा अरे किती घाई असते रे तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. मग निर्दोषच आहे मी, म्हणजे तेव्हा पण आणि आता पण निर्दोषच आहे. माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. हो माझ्याकडं. अर्जुन, मला या पात्रतेचं तू समजलं ना, हेच माझं पुण्य आहे. वास काय काम आहे सांग. जर नाही तुझ्या विश्वासाला खरं उतरलं ना तर नाव नाही सांगणार. सांग काय. तुला ना एका लग्नात विटनेस म्हणून सह्या करायच्या. लग्न? कुणाचं लग्न? मिस वशिला. मिस वशिला. सावित्रीचा आणि ताईला सांगून येतो. नाही नाही नको. कोणालाच सांगायचं नाही. काय नाही, तयार होईल ती. नाही सांगायचं. क्रिटिकल मॅटर आहे, कोणालाच सांगायचं नाही. अरे, एवढं तडका फडकी. थांबा. कागदपत्र पाहावी लागतील. मंदिरात जाऊन हार घातले, गुरुजी असतील, तू असला साक्षीला की झालं. काय अगं ताई, हे काय आहे आणि हा कोण आहे तो? अरे नरेश, पहिले मला सांग, तू त्याच्या हातात लागलासच कसा? अगं माझं मलाच नाही कळलं. मी दुकानाच्या बाहेर पडत होतो, अचानक दोन माणसं आली, मला उचलून नेलं. बघा बघा, मला मारलं. आणि काय काय म्हणत होता तो? मी कधी म्हटलं मी तुझा बॉयफ्रेंड आहे? तू शांत हो आधी. ए चमकेत, पाणी देतेस का ग जरा त्याला? बरं, सगळे डिटेल सांगायला आता वेळ नाहीये, ते नंतर सांगते. पण आता मी जे सांगते ते शांतपणे ऐक आणि तेच खरं मानायचंय. अगं साहेब, त्याला पाणी तर पिऊ दे. बरं पी. आणि बाई, जरा समजून असं बोल. आधीच केवढं घाबरलंय बघ की. हे बघ नरेश, शांत झालायस का तू? तो म्हणतोय ते खरंय, तू माझा बॉयफ्रेंड आहेस. काय? अरे गप तो का? हो, मी ताई म्हणतो तुम्हाला. ताई आहेच मी. ताई काय सांगते ते ऐक. त्याच्यासाठी तू माझा बॉयफ्रेंड आहेस. आता हे जे काही नाटक सुरू झालंय ते संपेपर्यंत तू माझा बॉयफ्रेंड आहेस, कळलं? तू घाबरू नकोस. तुला काही करायचं नाहीये, तुला फक्त हो लावू म्हणायचंय आणि सगळ्या सूचना पाळायच्या. चमके, ह्याला बाहेर काढायचंय. तू जरा बघ ना, तो आहे का बाहेर? बघते. नाही नाही, मी त्या माणसा पुढे नाही येणार. तो माणूस बोलतो कमी आणि हात जास्त चालवतो. मी इथेच बसणार. मी नाही येणार.